भीमामुळे बदलली जिंदगी ही खातर अनाज इस्त्रीची कापड त्याला अंतराचा वास. एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? नवीन दिवसाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत आळे फाट्याला. पैठ गावावरून आळे फाट्याला आलेलो आहोत कारण पण तसं खास आहे. मी चाललेली आहे संभाजीनगरला. तर त्यासाठी प्रफुल्ल मला आता इथे सोडायला आलेला आहे. सकाळी आम्ही 7:30ला घर सोडलेलं आहे आणि आम्ही आता इथे आळे फाट्याला पोहोचलेलो आहोत. तर संभाजीनगरची बस बघून आता प्रफुल्ल मला इथे सोडणार आहे, कारण पण तसं खास आहे. मी पुढे तुम्हाला सांगेनच की मी संभाजीनगरला का चालली आहे ते. आणि मल्हार इथे मला ड्रॉप करायला आलेला आहे ना. थोडंसं आम्हाला रडायला येत आहे. हसत हसत मम्माला बाय करायचं. मम्मा उद्या येणार आहे घरी. लवकर सोडलं तर लवकर येणार. काय बोलते? तुम्हाला घरी लवकर सोडलं तर मी डॉक्टर कडे चालली आहे. मी लग्नाला का जाऊ? कोणाचं लग्न? पहिली गोष्ट तयारी पण करून ठेवली. कसली तयारी आहे? डॉक्टर कडे गेली असती तर कपडे नाही घेऊन गेली असती. हातात पण बांगड्या येते बाई, हातात आहेत. म्हणजे लग्नाला चालली. लग्नाला नाही चालली आहे मल्हार, डॉक्टर कडे चालली. तुम्ही हे मल्हारला इंजेक्शन द्यायचं आहे ना, म्हणून मग ते इंजेक्शन घ्यायला चालले. जा चप्पल घाल, जा पुढे जा आणि चप्पल घाल. ऍक्च्युली मुंबईवरूनच निघणार होती, पण आम्ही इथे पैठला राहायला आल्यामुळे प्रफुल्ल म्हणाला चल गावाला राहायला, 2-3 दिवस सुट्टी आहे, मग मी तुला सोडतो आळे फाट्यावरून. म्हणजे 2 दिवस तो त्याचं खूप शोधाशोध चालू आहे. खेडला गेला होता, खेडवरून त्याने विचारलं गाडी आहे का वगैरे. तर तिथून त्याला कळलं की आळे फाट्यावरून गाड्या आहेत म्हणून संभाजीनगरसाठी. तर त्यासाठी आज मला पोपटदादा, प्रफुल्ल आणि आकाश मामा सोडायला आलेले आहे. हल्ल्या मामा, आकाश मामा हल्ल्या मामा फेमस होईल. हल्ल्या मामा. ते आता आळे फाटा बस स्थानक वरती आलेलो आहोत आणि इथून बसेस निघतात. तर बघू आता आपल्याला संभाजीनगर साठी कधी बस मिळते ते, आणि मग त्यानुसार आपण जाऊया. हा कडे चालली आहे ना. आणि ते दादा आणि प्रफुल्ल आहेत, गाड्यांचा शोध घेत आहेत. पोपट दादा, प्रायव्हेट पण असतील ना इथे इथे कोणतरी कल्याण बोलतात तुमचा जागा नाही भेटणार. पळ प्रफुल्ल पळ. लाल परी लाल परी मैदान. आता इथे ही बुलढाणा बस आलेली आहे, तर ह्याच्याने मी आता जाणार आहे. बाय. रडू नको हा. आता एसटी मध्ये बसलेली आहे आणि प्रवास चालू झाला आहे माझा औरंगाबादला जाण्यासाठी. तिकीट वगैरे घेतली, 180 रुपये तिकीट घेतली माझी. आणि आता
स्टार्ट झाली. बसमधून उतरली आणि ऑटो केली आहे, प्रायव्हेट ऑटो. ती मला डायरेक्ट माझ्या लोकेशनवर पोहोचवणार. तर दुपारी थोडा आराम वगैरे करून आता मी आलेली आहे लग्नाला. तर मी औरंगाबादला का आली आहे, तर आहे माझ्या एका कलिगचं लग्न आणि तिचं जे लग्न आहे ते आहे औरंगाबादला. म्हणून त्या लग्नानिमित्त मी इथे आलेली आहे आणि माझ्यासोबत दीपिका दीदी पण आहेत, त्यासुद्धा माझ्या कलिग आहेत. सो आम्ही इथे आता आलेलो आहोत आणि थोडंसं फोटोज वगैरे काढून आम्ही आता आत निघालेलो आहोत. तर ही दीपिका दीदी आहे आणि इथे आल्यावर तर आम्हाला खूप मोठं सरप्राईज मिळालं, कारण की नवरा नवरी दोघंही सिंगर आहेत आणि जे स्नेहलचे मिस्टर, होणारे मिस्टर जे आहेत ते खूप सारे शोज करतात, रियालिटी शोज. झी मराठीपासून सगळ्या आपल्या चॅनल्सवरती त्यांचे शोज येतात. तर एक सिंगर कपलचं लग्न होतं. सो त्यामुळे गाण्यांची मैफिल तर 100% फिक्स होती आणि ते बघून आम्हाला खूप छान वाटलं, एकदम मस्त. स्नेहल मागे बघ, बघ ना पटकन. ए, नवऱ्याचं नाव डोक्यात कोणी घातलंय? आता अशीच राहणार आहे का? ओ बघा ना पाटी, आली ना मी. छान दिसते, मस्त मस्त, छान दिसते, एकदम मस्त. आणि हिला तर तुम्ही ओळखलंच असेल, जी ताई मेकअप करते आहे ती वर्षा ताई. इन्स्टावर खूप फेमस आहे, खूप छान छान व्हिडिओज असतात तिचे मेकअपचे आणि त्यानंतर स्वतःचे देखील खूप छान व्हिडिओ असतात. वर्षा ताई खूप मस्त आहे पर्सनॅलिटीने आणि जितका छान मेकअप करते तितकीच छान माणुसकीला आहे. आणि खूप छान वाटलं की इतक्या जवळचं तिचं आणि माझं नातं झालं. आणि गळाभेट झाल्याच्या नंतर स्नेहलला आणि स्नेहलच्या मम्मीला थोडेसे रील बनवण्यासाठी म्हणून व्हिडिओ शूट करत होती आणि खूप छान असं वाटत होतं, कारण की आपली मुलगी आता उद्यापासून म्हणजे दुसऱ्या दिवसापासून आपल्याकडे नसणार आहे, दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. हे एका आईच्या डोळ्यामध्ये दिसून येतं, पण हसून ते कसं घालवायचं हे फक्त आईलाच समजतं आणि खूप मस्त वाटलं. आणि त्यानंतर मी पण थोडीशी ओव्हर ॲक्टिंग केली, कारण की नवरी इतकी एक्सायटेड होती की तिचं हसणं आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत होता सक्सेस झाल्याचा. आणि थोडीशी ओव्हर ॲक्टिंग आपली तर बनतेच जिथे जाऊ तिथे.
आणि ही आहे आमची नवरी आणि नवरा. आता थोड्याच वेळात त्यांचं लग्न लागेल. सुपटिपन्नो भगवतो सावक संतो संघं नमामि. वदामि वन्दे द्वारपरीणं वक्तं सौभं अपराधं समग्रे वन्दे तुल्यमपि कटियमपि. वदामि वन्दे द्वारपरीणं वक्तं सौभं अपराधं समग्रे वन्दे. कुशल सर्व संपदा सचित परियोग फलम एतं भूतान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं कुचरितं चरे ब्रह्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावतां वधरो यावता भासति यो च पंक्ति सुतवानं धम्मं कायेन पश्यति सर्वे धम्मधरो होति यो धम्मं न पमोजति. नत्थि मे शरणं नय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु ते जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं नय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु ते जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं नय्यं शम्भो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु ते जयमङ्गलम्. प्रथम साधूला दारिका यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला टाकतील. दुसऱ्या साधूला दारक हे दारिकेच्या गळ्यामध्ये पुष्पमाला टाकतील आणि तिसऱ्या साधूला आपल्या हातामध्ये पुष्प आहे त्या पुष्पांचा वर्षाव करून सर्वे सत्य अशी भावना व्यक्त करायची. साधू साधू साधु सभे सत्ता सर्व जेवण राहिले असतील त्यांनी भाजप्या मुलीकडून खाली लावण्याची व्यवस्था झालेली आहे. सर्वांनी आणि हा नवरीकडून आहेर आहे. तर त्याच्यामध्ये भांडी, कपाट, बेड आणि संसारातल्या छोट्या मोठ्या सर्व अशा वस्तू आहेत. तर छान वाटलं. प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार आहेर देतो. तो मोठ्या मनाने नवऱ्याकडच्यांनी मान्य करणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि थोडंसं हे मला इथे थोडं बेशिस्तपणा वाटला, कारण की इतकं मेहनतीने त्यांनी सगळं ठेवलं होतं आणि लोक तिथे बसून जेवत होते. भीमामुळं बदलली जिंदगी ही फासर, अनाथ इस्त्रीची कापड त्याला अंतराचा वास. यो भारीतला सुटला भारीतला उठा अंगावरी सोनं आलं, अंगावरी सोनं आलं. अरे बाबा जागे मान दिल रे बाबा जागे मान, बाबा जागे मान.
आणि एकंदरीत अशा प्रकारे माझा प्रवास होता. आणि ज्या गोष्टीसाठी म्हणजे लग्नासाठी मी जिथे इथे आली होती, तर ते पण खूप छान प्रकारे पार पडलं आणि खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा, कारण मला तर हा दिवस खूप अविस्मरणीय होता. एकटीने केलेला प्रवास एवढा मोठा पहिल्यांदा एका वेगळ्या शहरामध्ये, नक्कीच नेहमी लक्षात राहील हा क्षण. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि असंच भरभरून प्रेम देत राहा. बाय.